श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरु नमः, इष्ट देवताय नमः, कुलदेवताय नमः, स्थान देवताय नमः, वास्तु देवताय नमः, ग्राम देवताय नमः, सर्व देव देवताभ्यो नमः, मातृपितृ देवताभ्यो नमः। ओम नमो नारायणाय, ओम नमः शिवाय, हर हर महादेव। ओम अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। आज दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा, आनंदाचा, भरभराटीचा, मनोकामना इच्छा पूर्ण करणारा, आरोग्यदायी, प्रसन्न आणि अभ्यासपूर्ण जाऊ दे। कोल्हापूरची आई अंबा माता, करवीर निवासिनी आई महालक्ष्मी, ओम नमो नारायणी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू दे। चला पाहूया आज रविवार दिनांक 3 मार्च 2024 दिनविशेष आणि शुभाशुभ मुहूर्त। आज महाकृष्ण सप्तमी आहे आणि अष्टमी सुद्धा आहे आणि आज अनुराधा नक्षत्र आहे। आज दिवस दुपारी 3:54 पर्यंत शुभ आहे। आज संत श्रेष्ठ गजानन महाराज प्रकट दिन आहे। आज भाडू सप्तमी आहे आणि आज हुपरी येथे अंबाबाई यात्रा सुद्धा भरते। आजचे शुभाशुभ मुहूर्त सांगतो। सकाळी 10:05 ते 11:23 लाभदायी वेळ आहे। अमृत वेळ सकाळी 11:23 ते 12:55, दुपारी 2:09 ते 3:42 सिद्धी वेळ आहे। दरम्यान राहू काळ आहे दुपारी 4:37 ते 6:05 पर्यंत। राहू काळामध्ये महत्त्वाची कामे करू नका। चला पाहूया आजचे राशी, आजचे ग्रह राशीनुसार काय भविष्य सांगतात ते। आणि ज्याचे आज वाढदिवस आहे, ज्याच्या लग्नाचे वाढदिवस आहे, त्या सर्वांना आरोग्य आणि जीवनाच्या खूप खूप शुभेच्छा। चला पाहूया। पहिली रास मेष रास। आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम असणार आहे। आपल्यातील उत्साहाचा, कर्तृत्वाचा प्रभाव इतरांवर पाडाल तुम्ही। आज आपल्या धाडसी व नेतृत्वगुणी स्वभावाने अनेक समस्यांना सहज पार कराल। दुसरी वृषभ रास आहे। आज पारिवारिक कारणासाठी बाहेर जाण्याचे योग संभवत आहेत। कुटुंबियाचे उत्तम सहकार्य प्राप्त होईल। कुटुंबियासाठी काही खर्च देखील आपले संभवत आहेत। तिसरी मिथुन रास आहे। आज आपल्या बुद्धिचातुर्याचा वापर करून काही महत्त्वाची कामे मार्गी लावाल। आज आपल्या आवडीनिवडी जोपासण्यासाठी देखील वेळ काढाल। कामानिमित्त प्रवासाचे योग आहेत। चौथी कर्क रास आहे। आजच्या दिवशी काही शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान संभवत आहे। मनाविरुद्ध काही गोष्टी घडण्याची शक्यता असेल, म्हणूनच आजच्या दिवशी मन शांत ठेवून ओम नमो नारायणाय ह्या मंत्राचा जप करा। पाचवी सिंह रास आहे। इतक्या दिवसापासून घेत असलेल्या मेहनतीचे शुभ फळ आज प्राप्त होईल। आपल्यातील कलागुणांनी लोकांवर आपली सकारात्मक छाप पाडाल आणि मान सन्मान, कीर्ती प्राप्त करा। सहावी कन्या रास आहे। आज आपल्या मूळ धाडसी व भेटी स्वभावाला अनुसरून केवळ कर्माला प्राधान्य द्याल, मात्र केलेल्या कष्टाचे अपेक्षित यश आज तुम्हाला मिळणार नाही। कामाचा कसा ताण जाणवेल। ओम नमो नारायणाय या मंत्राचा जप करायला सुरुवात करा। सातवी तुळ रास आहे। आजचा आपला दिवस भाग्याप्रती, सौख्याप्रती चांगला असणार आहे। दिवसापासून म्हणजे कित्येक दिवसापासून तुमच्या मनात अडकलेली जी काही कामे आहेत ती आज पूर्णत्वाला जाण्याची शक्यता अधिक आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला आनंद आणि सुख प्राप्त होण्याची शक्यता आहे। आठवी वृश्चिक रास आहे। आजच्या दिवशी काही त्रासदायक, क्लेशदायक गोष्टी घडू शकतात। प्रकृती, मनस्थिती दोन्हीही अस्थिर राहू शकते। विनाकारण वादविवाद, कटकट यासारखे प्रसंग टाळा आणि ओम नमो नारायण मंत्राचा जप करण्याचा, साधना करण्याचा पाळा। 9वी धनुरास आहे। आजच्या दिवशी जोडीदारांशी स्नेहाच्या, सौख्याच्या संबंध प्रस्थापित होतील। उभयतांमधील प्रेम वृद्धिगत होईल। आजच्या दिवशी सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न करा। 10वी आहे मकर रास। आजच्या दिवशी उत्तम गृहसौख्याचा आनंद घ्याल। आज आपले घर स्वच्छ, टापटीप, नीटके ठेवण्यामध्ये तुमचा कल राहील। कुटुंबातील सदस्यांचे उत्तम सहकार्य तुम्हाला प्राप्त होऊ शकते। 11वी कुंभ रास। आजचा दिवस आपल्यासाठी उत्साहाचा, आनंदाचा तसेच आपल्यातील सुप्त कलागुणांना आज वाव मिळणार आहे। आपल्यातील सौख्याची प्राप्ती होईल। कला, क्रीडा क्षेत्रातील व्यक्तीला नवीन संधी मिळेल। 12वी मीन रास आहे। आज दिवस काहीसा असमाधानकारक जाऊ शकतो। प्रकृती अस्वस्थतेकडे जागेल, म्हणजे अस्वस्थता तुम्हाला आज मिळू शकते। आपल्यातील योग्यता, क्षमता, कर्तृत्व याची योग्यता आज दखल घेतली जाणार नाही। बळ सामर्थ्य प्रार्थना आणि ओम नमो नारायण मंत्राचा आज जप करा। दिवस व्यवस्थित जाऊ शकतो। युअर प्रॉब्लेम आवर सोल्युशन। माझ्याकडे दर गुरुवार निःशुल्क योग दरबार असतो। त्या ठिकाणी दरबार येत या।
आणि समस्यामुक्त आनंदी जीवनाचा मार्ग घ्या. धन्यवाद. शुभम भवतु.